Good morning students. Today we are going to learn about techniques of scientific management. आपण टेक्निक ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट चा फर्स्ट पार्ट बघितलेला आहे. आता सेकंड पार्ट मध्ये आपण बघतोय स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट. म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये आपण जे टूल्स यूज करतो, इक्विपमेंट्स यूज करतो ते स्टँडर्ड असणं आवश्यक आहे. विथ द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट्स conducted at workplace, Taylor advocated standardization of tools and equipments. Means what are these tools we use? Means these are the some few example of tools. There are different types of tools we used in our company. आपल्या कंपनीमध्ये अनेक आपण टूल्स आणि इक्विपमेंट यूज करतो, पण ते स्टँडर्ड असणं आवश्यक आहे. त्यांची एफिशियन्सी चांगली असणं आवश्यक आहे. म्हणजे चांगल्या जसं लॅपटॉप्स असतील ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे, मोबाईल असतील तर चांगल्या दर्जाचे असले पाहिजे. तर आणखीन काय, प्रत्येक वस्तू ईच अँड एव्हरी मशीन ही कशी असते, स्टँडर्ड असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपलं काम व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकेल. स्टँडर्डायझेशन वर्किंग एन्व्हायरमेंट अँड मेथड ऑफ प्रोडक्शन हेल्प टू रिड्यूस स्पॉइलेज अँड वेस्टेज ऑफ मटेरियल. जर आपल्याकडे चांगल्या प्रकारची इक्विपमेंट्स असतील तर वेस्टेज ऑफ मटेरियल होणार नाही. म्हणजे जी काही आपली मटेरियल आहे तो जास्तीत जास्त वेस्ट होणार नाही. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचा खर्च कमी असणार आहे. फेटिक अमंग द वर्कर्स, कामगारामधलं जे थकवा किंवा कंटाळा आहे तो सुद्धा कमी होणार आहे. अँड इट इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ वर्क्स. त्यामुळे थोडक्यात क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आणि कामाचा दर्जा सुधारणार. नेक्स्ट टेक्निक इज सायंटिफिक टेक्निक ऑफ मॅनेजमेंट इज सायंटिफिक टास्क सेटिंग. आपण टास्क ठरवत असतो. टेलर एम्फसाइज द नीड फॉर फिक्सिंग अ फेअर डेज वर्क. एका दिवसामध्ये किती काम होऊ शकतं, प्रत्येकाची कॅपेबिलिटी काय, त्याची एफिशियन्सी लेवल काय ते चेक करून त्याला एक टास्क देणं आवश्यक आहे. सायंटिफिक वर्क सेटिंग इज इम्प्रूव्हिंग टू प्रिव्हेंट द एम्प्लॉईज फ्रॉम डुईंग वर्क मच बिलो देअर कॅपॅसिटी. एखादा एम्प्लॉई एखाद्या विशिष्ट क्षमतेपेक्षा कमी काम करू शकणार नाही, त्याला एक काम ठरवून दिलेलं असतं. By using this technique, employees will complete the task according to standards given, and management can keep proper control on ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ वर्कफोर्स. जे काही वर्कफोर्स आहे त्याचं युटिलायझेशन आहे त्यांनी चांगल्यात चांगलं करणं गरजेचं आहे. आणि थोडक्यात काय, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनाचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. फंक्शनल ऑर्गनायझेशन. इन दिस कॉन्सेप्ट टेलर प्लॅनिंग इज सेपरेटेड फ्रॉम इम्प्लिमेंटेशन. तर प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ह्या दोन गोष्टी त्यांनी सेपरेट केलेल्या आहे. Planning and implementation, these are the two techniques. That means planning is done by different people and actual work is supervised by different people. बघा, प्लॅनिंग करणारे कोण असतात, असे वेगवेगळे लोक असतात, आणि ॲक्च्युली काम करणारे जे वर्कमेन असतात ते वेगवेगळे असतात. ठीक आहे. सो हिअर thus every worker will be supervised by टू डिफरंट सेट ऑफ सुपरवायझर. तर प्रत्येक एम्प्लॉईवरती दोन दोन सुपरवायझर असतात आणि त्यानुसार त्याचे वर्क कंट्रोल केलं जातं. ही रिकमेंडेड टोटल 8 फोरमॅन टू कंट्रोल व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ प्रोडक्शन. तर वेगवेगळे प्रोडक्शन म्हणजे थोडक्यात काय, असे वेगवेगळ्या 8 फोरमॅन असतात. त्या फोरमॅनद्वारे काय केलं जातं, जे काही काम केलं जात आहे का नाही, ते व्यवस्थित केलं जात आहे का नाही ते बघितलं जातं. दे आर कॅटेगराइज ॲज फॉलोज. आता कोणकोणते असतात प्लॅनिंग लेवलवरती. आता प्लॅनिंगमध्ये कोण असतं, रूट क्लार्क. हा जो रूट क्लार्क आहे, टेल हाऊ टू वर्क मूव्ह फ्रॉम वन मशीन टू अनदर मशीन. म्हणजे एका मशीनकडून दुसऱ्या मशीनकडे कसं जायचं किंवा जे बॉडी मुवमेंट असते ती कशी करायची, हे रूट क्लार्क सांगेल. इन्स्ट्रक्शन क्लार्क काय सांगेल, कम्प्लीट द वर्क, हाऊ टू इन्स्ट्रक्शन टू कम्प्लीट द वर्क. एखादं काम कसं करायचं त्यासंबंधी तो काय इन्स्ट्रक्शन देईल. टाइम अँड कॉस्ट क्लार्क डिटरमाइन टाइम विच वर्क शुड बी कम्प्लिटेड अँड वर्क आउट द कॉस्ट. म्हणजे विशिष्ट वेळेत किती काम केलं पाहिजे आणि किती काम केलं तर त्याला किती बेनिफिट मिळणार आहे यासंबंधीचं इन्स्ट्रक्शन देणे. त्यानंतर डिसिप्लिन. मग एक जो व्यक्ती आहे तो खास डिसिप्लिनसाठी असतो. तर फॅक्टरीमध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याचं डिसिप्लिन मेंटेन करण्याचं काम केलं जातं. नंतर फंक्शनल ऑर्गनायझेशन. फंक्शनल ॲट इम्प्लिमेंटेशन लेवल. आता इम्प्लिमेंटेशन लेवलमध्ये काय केलं जातं बघा, गँग बॉस हा काय करतो, ॲक्च्युली गेट्स द वर्क डन. गँग बॉस असतो तो काम करून घेण्याचं काम करत असतो. नेक्स्ट वन इज स्पीड बॉस. इन्शुअर दॅट द वर्क इज कम्प्लिटेड इन स्पेसिफिक टाइम. विशिष्ट वेळेमध्ये ते काम पूर्ण होणं आवश्यक आहे, ते स्पीड बॉस बघत असतो. रिपेअर बॉस काय करतो, जे बिझनेसच्या मशिनरी असतात, हँडल सिक्युरिटी मेंटेनन्स ऑफ मेकॅनिझम. त्या मशिनरी मेंटेन करणे,
जर खराब झाले तर ते रिपेअर करण्याचं काम तो रिपेअर बॉस करतो. इन्स्पेक्टर काय करतो, सर्व जे काही काय म्हणतो आपण त्याला थोडक्यात गुड्स प्रोड्यूस होतात त्या सर्व गुड्स योग्य आहेत का, ॲज पर द स्टँडर्ड आहेत का, ते इन्स्पेक्ट करणे तपासण्याचं काम तो इन्स्पेक्टर करत असतो. अकॉर्डिंग टू टेलर, विथ द हेल्प ऑफ प्रॉपर डिव्हिजन ऑफ ऑल ॲक्टिव्हिटी इन टू प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, सर्व कामाची विभागणी प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन या 2 गटामध्ये केली तर मॅनेजमेंट कॅन डेफिनेटली अचीव द रिक्वायर्ड परफॉर्मन्स फ्रॉम द एम्प्लॉईजकडून जे काही काम करून घ्यायचं आहे ते आपण करून घेऊ शकू. डिफरन्शियल पीस रेट वेजेस, आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगवेगळा पगार दिला गेला पाहिजे ऑन द बेसिस ऑफ वर्क एफिशियन्सी. तो किती चांगल्या प्रकारे काम करतो यानुसार त्यांना आपण पगार देणं आवश्यक आहे. जसं इथं अनिलचं रेम्युनरेशन आहे, तो बिलो स्टँडर्ड काम करतो, म्हणजे आउटपुट किती असायला पाहिजे होतं 100 क्वांटिटी, पण तो 100 म्हणजे बिलो क्वांटिटी आहे आणि मग त्याला रेम्युनरेशन किती असणार आहे 0.15 म्हणजे 15 रुपीज भेटणार. सुनीलचं रेम्युनरेशन हे अबोव स्टँडर्ड आहे, म्हणजे 100 हा एक स्टँडर्ड रेट असेल, 100पेक्षा कमी असेल तर 0.15 पर पीस, आणि जर 100च्या अबोव असेल तर त्यालाच वेगळा रेट असणार आहे, तो 0.20 असणार आहे. म्हणजे दोज पर्सन हू आर एफिशियंट वी हॅव टू गिव्ह मॅक्सिमम वेजेस, मॅक्सिमम रेम्युनरेशन. So here, in other words, so thanking you. So please like these videos, all these videos, and share these videos. आणि तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे द्या. ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड करा, आपल्या सर्व डिव्हिजनच्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा. थँकिंग यू.